तराजूनं प्रेम कधी मोजायचं नसतं, तराजूनं प्रेम कधी मोजायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त बोलायचं नसतं या ओळींप्रमाणे आज गोड बोलून विधानसभेत जयंत पाटील यांनी अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम केलाय। कशा प्रकारे जयंत पाटील यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हशा पिकावलाय चला तर बघूया। शिवराज सिंग चौहानांनी लाडली बहीण योजना राबवली। त्या भागात तिकडे त्या राज्यात बरीच लोकप्रिय झाली, पण शिवराज सिंग चौहानांना परत मुख्यमंत्री होता आलं नाही। एकनाथ शिंदेना ही माहिती आहे की नाही मला माहित नाही। पुन्हा ते ही योजनेनं त्यांच्यावर काय गंडांतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही, म्हणून त्यांनी नाही योजना मांडली, त्यांनी मांडायला लावली दादांना। सगळी सिलेंडर 500 रुपयाला द्यायची घोषणा करतील दादा असं आम्हाला वाटलं। पाटील साहेब दादांनी फक्त 3 सिलेंडर माफ केली। आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या सिलेंडरची महाराष्ट्रात रक्कम 500 रुपये करू, 500 रुपयाच्या वर 1 रुपया घेणार नाही। एक नंबर। त्यावेळी दादाच अर्थमंत्री होते। तुम्ही काहीच दादांचं होतं। जयंत पाटलांनी टोला जरी शिंदेना मारलेला असला तरी तो अजितदादांना लागलेला आहे बरं, आणि हा नेम अगदी निशाण्यावर बसलाय। पण अध्यक्ष महोदय, एक उज्ज्वला नावाची योजना वाजत गाजत केंद्र सरकारने आणलेली, बॅनर लावलेले, गॅसचे कनेक्शन सगळ्यांना दिले, सगळ्या देशभर महिलांचे फोटो, आम्हाला उज्ज्वला गॅसने हा फायदा झाला वगैरे वगैरे वगैरे। अध्यक्ष महोदय, उज्ज्वला गॅस सगळ्यांच्याकडे पोचल्यावर 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये आणि 1200 रुपयाचे 800 रुपये केलं, कारण परिणाम एवढा होतो। 500 रुपयाची घोषणा होती। त्यामुळे अध्यक्ष महोदय, गॅस सिलेंडरचे दर 1200 रुपयापर्यंत गेले। मी मगाशी सांगितलं आता 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे। त्याची पण डीबीटी द्वारे अनुदान आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार असं मी ऐकलं। हे अनुदान कायमचं चालू राहिलं पाहिजे, पण 2-3 महिन्यानंतर आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे। आम्ही पुन्हा सांगतोय की महाराष्ट्रातल्या गॅस सिलेंडरची रक्कम 500 रुपयाच्या वर आम्ही जाऊन देणार नाही। 2 सिलेंडर माफ। जयंत पाटलांच्या या फटकेबाजीवर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। आमची घोषणा आम्ही जाहीरनाम्यात केलेली आहे।